श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या सोनचाफा या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी छोटीशी बोधकथा घेऊन आलेली आहे. बोधकथा शेवटपर्यंत जरूर ऐका आणि त्यानंतर तुम्हाला यातून काय बोध मिळतो हे कमेंटमध्ये सांगा. तर चला लगेच बोधकथेला सुरुवात करते. एक साधू महाराज असतात. ते त्यांच्या शिष्यासोबत एका जंगलाच्या वाटेने चाललेले असतात. आता आता टाईम असा अगदी उशीर झालेला असतो, सगळीकडे अंधार असतो आणि ते ज्या वाटेने चालले होते त्या ठिकाणी कुणाचंही घर वगैरे काहीही दिसत नव्हतं. आता यांच्या दोघांवर अशी वेळ आली की त्यांना भूकही लागली होती आणि तहानही लागली होती आणि साधू महाराज म्हटलं तर भिक्षा मागूनच खाणार. त्यामुळे त्यांना कुठेतरी भिक्षा घ्यायची होती, परंतु तिथे एकही घर दिसत नव्हतं. मग आता करायचं काय असं म्हणून ते इकडे तिकडे शोध घेऊ लागले. तेवढ्यात त्या शिष्याची नजर एका दूरवर असलेल्या म्हणजे घराकडे गेली. घर आहे की नाही हे त्यांना समजलं नाही, पण थोडासा प्रकाश त्यांना त्या ठिकाणी जाणवला. आता हे बघून त्या शिष्याने लगेच त्या महाराजांना सांगितलं की तिकडे जाऊन बघूया, तिकडे काही आपली सोय झाली तर बरं होईल. आणि ह्या उद्देशाने ते दोघंही त्या वाटेने चालले. आता वाटेने चालत असताना ती जी जमीन होती ती अगदी लांबलचक कोणाची तरी ती जणू काही म्हणजे कोणाची तरी ती जमीन आहे असं त्यांच्या ते लक्षात आलं आणि तिथेच नेमकं ते घर होतं. आता त्या दरवाजा म्हणजे ते घरही असं थोडंसं बडकच दिसत होतं, काही एकदम असं खूप छान असं अजिबात नव्हतं. आता तो दरवाजा ठोठवला तर तिथून एक माणूस बाहेर आला. तो माणूस आल्यानंतर त्याची पत्नी, मुलं, अजून कोण असेल कुटुंबामध्ये ते सगळे बाहेर आले. आता हे इतका उशिरा हे दोघं जण का आले हा प्रश्न त्यांनी विचारला. तेवढंच ते म्हणाले की आम्हाला खूप भूक आणि खूप तहान लागली आहे, तर थोडंसं आमची खाण्यापिण्याची व्यवस्था केली असती तर बरं झालं असतं. हे ऐकता क्षणी त्या माणसाची पत्नी घाईघाई घरामध्ये गेली आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आली. आता त्यांचं खाणं वगैरे होईपर्यंत तो माणूस त्यांच्यासोबत बसून होता. त्याची बायको, मुलं घरामध्ये निघून गेले होते. अशाच गप्पा मारता मारता ते साधू महाराज जे होते त्यांना ह्या माणसाला साधू महाराजांनी विचारलं की ही जी एवढी जमीन दिसत आहे ती कोणाची आहे. तर तो माणूस म्हणाला, आमचीच आहे, ही सगळी जागा आमचीच आहे. मग त्यावर ते म्हणजे महाराज होते त्यांनी विचारलं, मग तुम्ही इथे पिकं नाही घेत का? इथे विहीर आहे, एवढी मोठी जमीन आहे, मग तुम्ही याचं काहीही करत नाही का? तर तो माणूस काय म्हणाला, नाही इथे ना म्हणजे असं पिकं वगैरे काही येत नाही. केला होता आमच्या पूर्वजांनी प्रयत्न, पण तसं काही झालं नाही आणि मीही कधी मग प्रयत्न करून बघितला नाही. त्यावर ते महाराज म्हणाले, मग तुमचा उदरनिर्वाह कसा चालतो? पैसा अडका घरामध्ये कसा येतो? त्यावर तो माणूस म्हणाला, आमच्याकडे ना एक गाय आहे आणि ती भरपूर प्रमाणात दूध देते आणि त्या दुधाचा व्यवसाय करून आमचं सगळं काही व्यवस्थित चालू आहे. पण ते महाराजांच्या हे लक्षात आलं की एवढी जमीन असताना देखील हा फक्त दुधाचा व्यवसाय करतो आणि व्यवसाय जर इतका जोरात चालत होता तरीही त्याचं घर म्हणावं तसं एवढं सुधारलेलं नव्हतं. आता असं चर्चा चालू असतानाच ते महाराज म्हणाले की अजून एक विनंती करू का? तो माणूस म्हणाला, काय? तर ते महाराज म्हणाले, तुमची एवढी मोठी जागा आहेच तर आजची रात्र आम्ही इथे काढू का? आम्ही सकाळी सकाळी पहाटे निघून जाऊ, तुम्हाला काहीही त्रास देणार नाही, फक्त आजच्या रात्रीला आम्हाला इथे राहू द्या. त्यावर तो माणूस म्हणाला, ठीक आहे. आणि असं म्हणून तो त्याच्या घरामध्ये झोपायला निघून गेला. आता हे दोघं जण बाहेर झोपले. त्यानंतर मध्यरात्र झाली. मध्यरात्र झाल्यानंतर त्या महाराजांनी त्या शिष्याला उठवलं आणि त्या शिष्याला सांगितलं की चल, आपल्याला आत्ताच निघायचं आहे. त्या शिष्याच्या लक्षात आलं नाही की गुरु असं का म्हणत आहे, कारण मध्यरात्र आहे, आपल्याला तर सकाळपर्यंत थांबायचं होतं. आता तरीही गुरु आज्ञा म्हणून त्याने ऐकलं आणि निघाले. तेवढ्यात महाराजांनी काय केलं, त्या माणसाकडची जी गाय होती ती चोरून घेतली आणि ती गाय घेऊन ते निघू लागले. त्यावर शिष्याने खूप म्हणजे थांबवण्याचा प्रयत्न केला की आपण हे चुकीचं करत आहोत. त्याच्या आज उदरनिर्वाह त्याच्यावर चालू आहे आणि आपण अशी त्याची गाय चोरून घेऊन जायची हे कुठेतरी चुकीचं आहे. आपण असं नाही करू शकत. त्यावर ते गुरु खूप चिडले आणि म्हणाले, गुरु तू आहे की मी आहे आणि तुझं काम फक्त गुरु आज्ञा मानणं आहे, जास्त बडबड करू नको. त्यावर तो शिष्य काय करणार, तो शांत बसला आणि अशा पद्धतीने ते दोघं गाय घेऊन निघून गेले. आता पुढे अशीच 2-4 वर्ष निघून गेली, पण तो जो शिष्य होता ना, त्याच्या मनाला ह्या गोष्टीची इतकी म्हणजे हुरहुर लागली होती किंवा त्याला अपराधाची भावना इतकी तयार झाली होती की त्याला सारखं वाटायचं की माझ्यामुळे त्या कुटुंबाचं नुकसान झालं असेल. आज त्यांनी आपल्याला आसरा दिला, त्यांनी खायला प्यायला दिलं, आपल्याला राहण्यासाठी जागा दिली आणि आपण काय केलं, त्या ज्या गोष्टीवर त्यांचा उदरनिर्वाह चालू होता तीच गाय आपण चोरून घेऊन आलो आणि जंगलामध्ये अशा लांब ठिकाणी सोडली की परत ती गाय तिथे गेलीही नसेल. आणि असं म्हणता म्हणता हा जो त्याला म्हणजे त्याला चुकीचं वाटत होतं आणि असं ही भावना त्याला जगू देत नव्हती. मग तो एक दिवस विचार करतो की आपण त्या माणसाला जाऊन भेटायचं, की नेमकं त्याचं काय चालू आहे. कदाचित त्याने स्वतःला संपवून घेतलं असेल, त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं असेल, काय चाललं हे बघून येऊया. आणि असा विचार करून तो पुन्हा एकदा त्या गावात गेला, त्या माणसाच्या घरी गेला. पण त्या माणसाच्या घराजवळ जाताना त्याच्या हे लक्षातच येईना
की आपण ह्याच ठिकाणी आलो होतो, कारण तिथे खूप छान असं मोठं घर बांधलेलं होतं. तिथली जी जमीन होती ती अगदी छान फुललेली होती. सगळी काही पिकं त्या ठिकाणी घेतली जात होती. गाई गुरे त्या ठिकाणी म्हणजे तिथे हंबरण्याचा आवाज येत होता आणि त्याला असं वाटलं की आपण इथे चुकीच्या ठिकाणी आलो आणि थोड्या वेळाकरता चुकीच्या ठिकाणी आलो म्हणून तो निघतच होता. तितक्याच तो जो माणूस होता ना तिथे राहणारा, तो याला भेटला आणि त्याला पाहता क्षणी त्याला अतिशय तो त्याच्याकडे माफी मागू लागला की मला माफ करा, मला माफ करा. त्यावर तो म्हणाला, तुम्ही कसली माफी मागताय? त्यावर ते शिष्य म्हणाले की तुम्हाला आठवतंय का, एक दिवस तुमच्याकडे एक साधू महाराज आले होते आणि मी देखील आलो होतो. तुमच्याकडे आम्ही खायला प्यायला मागितलं आणि अशा पद्धतीने तुम्ही आम्हाला आसरा दिला होता. त्यावर तो शेतकरी जो होता, तो माणूस होता, तो म्हणाला, तुम्हाला मी कसं काय विसरणार? तुम्हाला मी आसरा दिला आणि तुम्ही मात्र रात्रीतून माझी गाय चोरून घेऊन गेले, हे मी कसं काय विसरू शकतो? त्यावर तो जो शिष्य होता तो परत माफी मागू लागला. त्याने सांगितलं की माझ्या गुरुच्या वतीने मी माफी मागतो. माझे गुरु आज या जगामध्ये नाही, परंतु त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. खरंच मला माफ करा. त्यावर तो मनुष्य म्हणाला, अरे अरे, तुम्ही माफी मागू नका. उलट तुम्ही जे काम केलं त्यामुळे आज मी इतका मोठा झालो आहे. आणि त्यावर तो शिष्य विचारतो, हे कसं काय? त्यावर तो माणूस म्हणाला, तुम्ही माझी गाय घेऊन गेले ना, तेव्हा मला इतका धाक पडला की माझं कुटुंब कसं चालणार, आमचा उदरनिर्वाह कसं चालणार. आणि त्या क्षणाला मला असं वाटलं की आता आपण जीव देऊन टाकू, आता जगण्याला काहीही अर्थ नाही. पण त्या क्षणी तुमच्या गुरुचे मला शब्द आठवले की एवढी मोठी तुझी जमीन आहे, इथे विहीर आहे, तू काहीतरी करण्याचा प्रयत्न का करत नाहीस? प्रयत्न केल्याने तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात कदाचित, आणि तर तू प्रयत्नच करून नाही पाहिले तर मग काय होणार? त्यांचे हे वाक्य माझ्या मनावर इतके कोरले गेले की मी ध्यास घेतला. मी ठरवलं की आता काहीतरी करून दाखवायचं. सुरुवातीला मला अपयश आलं. मी सुरुवातीला प्रयत्न केले. आता पैसाही नव्हता माझ्याकडे, पण थोड्या प्रमाणात किंवा मग उदरनिर्वाह चालवायचा म्हणून काहीतरी तर हातपाय हलवले पाहिजे. शेवटी मरण तर असंही येणार आहे आणि तसंही येणार आहे. आणि म्हणून मी जिद्दीने थोडेसे पैसे अडकवून त्या ठिकाणी काही रोपं आणली, काही पिकं घेतली आणि अशा पद्धतीने तिथे अपार कष्ट केले. अगदी माझ्या कुटुंबानेही माझ्यासोबत कष्ट केले. आणि आज सांगतो, माझ्या शेतामध्ये जी पिकं घेतली जातात त्याचा अतिशय उत्तमरित्या व्यापार चालतो. मी व्यापार करतो. एक श्रीमंत माणूस आज मी माझ्या गावातला झालेलो आहे. गुरं घेतलेली आहे. दुधाचाही व्यवसाय माझा चालू आहे. आणि अशा पद्धतीने मी त्या झोपडीत राहत होतो, परंतु त्या एका रात्रीमुळे माझ्या जीवनात चमत्कार घडला आणि आज मी एवढं मोठं घर बांधलेलं आहे. ते तुमच्या गुरुचेच उपकार आहे. असं म्हटल्यानंतर त्या शिष्याला लक्षात आलं की आपल्या गुरूंचं नियोजन हे चुकीचं नव्हतं. गुरु कधीही चुकीचं काहीही करत नाही हे त्याच्या लक्षात आलं. त्यावर तो माणूस म्हणाला, कदाचित तुम्ही ती गाय घेऊन नसते गेले तर माझ्यातली क्षमता मला ओळखता आली नसती. कारण माझा गैरसमज असा होता की मी फक्त आणि फक्त दुधाच्या व्यवसायावर जगू शकतो आणि हे बाकीचं मला जमणारच नाही. आणि माझ्यातील क्षमता बाहेर काढण्यासाठी तुमच्या गुरूंचा खूप मोठा हातभार आहे, तुमचा देखील खूप मोठा हातभार आहे. अशा पद्धतीने त्या माणसाने त्या शिष्याकडे गुरूंचे देखील खूप आभार मानले आणि तो शिष्य त्याच्या मार्गाला परत निघून गेला. तर ही जी बोधकथा आहे, अगदी बऱ्याच प्रमाणात आपल्या बाबतीतही तशा गोष्टी घडतात. बऱ्याचदा आपल्यामध्ये देखील क्षमता असतात, काही सुप्त गुण दडलेले असतात, परंतु ते कुठेतरी दबले जातात आणि आपल्यामध्ये काय आहे हे आपण ओळखतच नाही. किंवा ह्या अडथळ्यांखाली आपण पुढेही काहीतरी करू शकतो हा विचार आपण करूच शकत नाही. एखादं उदाहरण देते फक्त. एखादी नोकरी करणारी व्यक्ती आहे, तिच्यामध्ये व्यवसाय करण्याची उत्कंठ इच्छा आहे, तिला व्यवसाय अतिशय आवडतो, पण ती नोकरी करते. मग ती काय विचार करते की जाऊ द्या, आपलं घर तर चालतंय ना, उद्या व्यवसाय करायला जायचं आणि आपलं खूप मोठं नुकसान व्हायचं आणि मग कसं होणार आपल्या कुटुंबाचं आपलं. किंवा मग पुढे जाण्याची ती धमकच ठेवत नाही. लोक काय म्हणतील, घरातले काय म्हणतील आणि मग आपण अयशस्वी झालो तर मग काय करायचं. अशा प्रकारचे अडथळे आपल्याही आयुष्यामध्ये येतात. जसं त्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये ती गाय अडथळा बनून राहिली होती, तसंच आपल्याही आयुष्यामध्ये काहीतरी अडथळे येतात आणि नक्कीच ते दूर करण्यासाठी आपल्याला आपले गुरु, आपले स्वामी महाराज किंवा जे तुम्ही गुरु मानत असाल ते आपल्याला मार्ग दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात आणि नक्कीच आपण ते ओळखायला हवे. पण त्यावेळेस आपण काय विचार करतो की माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं गेलं आणि ते हिरावून घेतल्याचं दुःख आपण इतकं व्यक्त करतो की पुन्हा उभं राहू शकतो हा विचारच आपण करत नाही. कधी कधी जर आपल्या वाट्याला जर अपयश येत असेल तर नक्कीच ओळखून घ्यावं की आपल्याला खूप मोठं शिखर गाठायचं आहे आणि म्हणून हे अपयश आपल्या पदरी पडलेलं आहे. तर अपयशामध्ये खचून न जाता पुन्हा एकदा जिद्दीने उभं राहण्याची जर आपण हिंमत ठेवली तर नक्कीच ते अपयश म्हणजे अपयश नव्हे तर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी चालून आलेली असते हे आपल्याला शेवटी समजतं. आजची बोधकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही यातून काय बोध घेतला हे देखील कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन बोधकथेसोबत.
तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपल्या सोनचाफा या चॅनलवरच्या बोधकथा ऐकत राहा. धन्यवाद.